औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचं वक्तव्य करणारे अबू आझमींचं निलंबन करण्यात आलंय। अधिवेशन संपेपर्यंत त्यांचं निलंबन झालेलं आहे। सत्ताधारी पक्षाकडून आझमींचं निलंबन करण्यात यावं असा प्रस्ताव मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला। त्यानंतर बहुमतानं हा प्रस्ताव संमत करण्यात आला। या ठरावावरून विधानसभेमध्ये चांगलाच गदारोळ झाला। विधान परिषद सदस्य श्री अबू आझमी यांनी याप्रमाणे अत्यंत बेजबाबदार आक्षेपार्ह वक्तव्य करून एका विधानसभेच्या सदस्याला न शोभणारे गर्हणीय व अशोभनीय वर्तन केले आहे। सदर कृत्य विधानमंडळाच्या प्रतिष्ठेत बाधा आणणारे व विधानमंडळासारख्या लोकशाही संस्थेतील सर्वोच्च सभागृहाचा अवमान करणारे आहे। अशा प्रकारे विधानसभा सदस्य श्री अबू आझमी यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे अशोभनीय वर्तन करून विधानमंडळाची प्रतिष्ठा मलिन केल्यामुळे ही विधानसभा असा ठराव करत आहे की श्री अबू आझमी यांचे सदस्यत्व विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत निलंबित करण्यात यावे। तसेच सदरहून निलंबन कालावधीत त्यांना मुंबई येथील विधान भवनाच्या प्रतिमेत येण्यास बंदी घालण्यात यावी। सगळ्या जणांनी एकमुखी मागणी केलेली आहे की ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केलेला आहे त्या अबू आझमीला ह्याच्यापेक्षा जास्त शिक्षा मिळालीच पाहिजे। कारण का हे फार म्हणजे सगळ्या महाराष्ट्राच्या आणि आमच्या देवताचा अपमान केलेला आहे आणि म्हणून जास्तीत जास्त शिक्षा मिळावी अशी पद्धतीची मागणी सगळ्यांनी केलेली आहे। आदरणीय चंद्रकांत दादाजी हे अधिकृत स्टेटमेंट देतीलच। आपल्यावर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल अबू आझमी यांनी नाराजी नोंदवली। चले इसलिए मैंने अपनी कही हुई बातों को वापस लेने की बात कर दिया। मैंने कोई गलत बात तो किया नहीं था, लेकिन उसके बाद भी कि ये सब जो बवंडर चल रहा है, जो असेंबली रोकी जा रही है, असेंबली चले और बजट सेशन में कम से कम कुछ काम हो। कारपोरेशन इलेक्शन पिछले 3 साल से हुआ नहीं है, गलियां खराब पड़ी हैं, बहुत सारे काम रुके हुए हैं। इसलिए मैंने अपनी उन बातों को जो मैंने असेंबली में बाहर कहा था उसको मैंने वापस भी लिया है, लेकिन उसके बाद भी सस्पेंड किया गया। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अबू आझमींना फटकारला। समाजवादी पक्ष आझमींची का हकालपट्टी करत नाही असा सवाल त्यांनी केला। अबू आझमींना उत्तर प्रदेशात आणा, त्यांचा आम्ही योग्य तो उपचार करू असं योगींनी म्हटलेलं आहे। पार्टी का नेता आपका विधायक घोषणा करो ना, उस कमबख्त को निकालो पार्टी से और उसको एक बार यूपी भेज दीजिए, बाकी उपचार हम अपने आप करवा लेंगे। जो व्यक्ति छत्रपति शिवाजी महाराज की परंपरा पर गौरव की अनुभूति करने की बजाय लज्जा महसूस कर रहा हो और औरंगजेब को अपना नायक मान रहा हो, क्या उसको भारत के अंदर रहने का अधिकार होना चाहिए क्या? माजी खासदार नवनीत राणा यांनी अबू आझमींवर सडकून टीका केली। अबू आझमींनी जे वक्तव्य केलेलं आहे यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आणि सरकारनं अबू आझमींना अधिवेशनातून बाहेर काढण्याचं काम केलं। पण सरकारला अजून एक विनंती आहे की ज्या पद्धतीनं औरंगजेबाचे विचार आमच्या महाराष्ट्राला चालत नाहीत त्याच पद्धतीनं संभाजीनगरामधील औरंगजेबाची कबर लवकरात लवकर उखडून महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे अशी मागणी नवनीत राणा यांनी केलेली आहे। ज्या पद्धतीने औरंगजेबचे विचार आमच्या महाराष्ट्राला चालत नाही त्याच पद्धतीने जे संभाजीनगरमध्ये जे औरंगजेबची कबर आहे तेही लवकरात लवकर त्याला उखडून या महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे। आणि असे जे लोक स्टेटमेंट करणारे आहे आणि ज्यांना या बापावर प्रेम आहे औरंगजेबवर, असे लोकांना ही सीख भेटली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये औरंगजेबची नाही, इथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चालतात। आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली।